जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी, ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी। जयाने घातली मुक्तीची गवाली, मेळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी। तुका म्हणे तेथे सुखा कायवणे, तुका म्हणे तेथे सुखा कायवणे, राहे समाधान चित्ताचिया, करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी। वासना कशी असते महाराज, एक थोडं बोलायचं वासनेवर, दोन शब्द प्रमाण पुष्कळ आहेत। जन्म घेणे लागे, आपल्या वारकरी परंपरेमध्ये 2-4 प्रमाण असे आहेत, हे काही खटपट करू नका, याच्यात बेस कमी करू नका। विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला एक विठ्ठलची विठ्ठल। 2-4 प्रमाण असे आहेत, सगळ्यांच्या पाठी। जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने। वासना कसल्याही प्रकारची असो, त्या वासनेनुसार मनुष्याचा पुढचा जन्म होतो। अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, यप्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः। इथं पण बरीच मंडळी संशय संशय असं म्हणतात बरं, संसार असं नाही, संशय किंवा संशय, संसार किंवा संसार, संसार नाही, तिथं औ लागतच नाही। आता हे मोठा विषय तू जाऊ द्या। याति नास्त्यत्र संशयः। जनकाच्या आमुराईमध्ये विश्वामित्र गेले, बरोबर राम लखन होते। जनकानं विश्वामित्रांचे चरण प्रक्षालन करून ज्या वेळेला भगवान रामप्रभूंकडे बघितलं, आहा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा। भगवान रामप्रभूंकडे बघितल्यानंतर जनकाच्या मनामध्ये असा विषय आला की रात्रंदिवस मी ज्या निर्विकल्प निष्कल निर्गुण परब्रह्माचं ध्यान करतो, ते तर हे परब्रह्म नसेल। आश्चर्यानं विश्वामित्रांना प्रश्न केला, हे जे तुमच्या बरोबर आलेले 2 सुकुमार बालक कोण आहेत? विश्वामित्राने परिचय दिला, अवधपती भगवान अवधपती दशरथ राजाचे हे 2 पुत्र आहेत। हा मोठा आहे, याचं नाव आहे राम, हा लक्ष्मण, आणि अजून 2 घरी आहेत। जनकाच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली, कारण जनकाला कळून चुकलं, अरे जनक काय सामान्य का? जनकाचं खरं नाव शिरध्वज आहे। निर्विकल्प परब्रह्माचं एवढं पराकोटीचं ज्ञान होतं महाराज, नुसतं ज्ञान नव्हतं तर ते बघा ना, ते 1 पाव अग्नी माझी जळे, 1 पाव अग्नीमध्ये जळायला लागला, 1 पाय, तरीही देखील जनकाला भान नाही, म्हणून त्यांना विदेही जनक असं म्हणायचे। आणि जो विदेही असतो ना, त्याच्याकडेच वैदेही जन्माला येत असते, अर्थात परमप्रेम स्वरूप अनन्य स्वरूप भगवंताची भक्ती जन्माला येत असते। जनकाच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली की बघा, या दशरथानं असं काय पुण्य केलं की ज्या पुण्याच्या प्रभावाने प्रत्यक्ष परब्रह्म भगवान जनकाचा दशरथाचा पुत्र झाला। तर
तिथेच जनकानं संकल्प केला की मी तर आता याचा पिता होऊ शकत नाही, कारण दशरथ याचा पिता आहे. याचं गुरुही होऊ शकत नाही, कारण याचा गुरु कोण आहे? विश्वामित्र वशिष्ठ आहे. याचा सासरा होण्याचं सौभाग्य मात्र मला प्राप्त होऊ शकतं. आणि तिथंच जनकानं संकल्प केला, जे स्वयंवर धनुष्य बाण तोडण्याचा जे स्वयंवर मी रचलेला आहे, संकल्पानं मी अशी शिवजींकडे प्रार्थना करतो की तो शिवधनुष्य याच बालकानं तोडावा. आता तो तुटला, नंतर स्वयंवर झालं, ते सगळ्यांना ती कथा माहिती, घटना माहिती आहे. पण सांगायचं हे, जनकाची त्या जन्मातली वासना सुटली नाही. सासरा जरी बनला तरीही देखील पुत्र सुख सासऱ्याला प्राप्त होत नाही. तेच जनक या कलिकालामध्ये विठ्ठलपंत झाले आणि त्याच विठ्ठलपंताच्या पोटी प्रत्यक्ष भगवान श्री रामचंद्र ज्ञानेश्वर महाराज म्हणून जन्माला आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भगवान रामप्रभू प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज आहे. ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष रामप्रभू आहे. आता तुम्ही म्हणतो याला प्रमाण काय आहे? या घटनेला प्रमाण आहे प्रत्यक्ष भगवान श्री भक्तमाल. भक्तमाल या घटनेला प्रमाण आहे, कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन 500-550 वर्षापूर्वी नाभाजी महाराज यांनी वर्णन केलं आणि त्याच्यावर भक्तिरस प्रबोधिनी टीका केली श्री प्रियादास महाराजांनी. हरि के जे वल्लभ है दुर्लभ भुवन माज, तिनही की पद रेणु आशा जिय करिये. या पदामध्ये वर्णन केलेले की ज्ञानेश्वर महाराज हे कसे अवताराला आले. तर सांगायचं हे की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? भगवान रामप्रभू आहे. आणि याचे प्रमाणही देखील आपल्या संतांनी दिले आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तेच भगवान लक्ष्मण निवृत्तीनाथ झाले. म्हणजे भगवंतानं बघा काय पढिये देह भाव पूर्वी वासना अंत ते आपणा पाशी न्यावे. पढिये देह भाव पूर्वी वासना. भक्ताच्या मनामध्ये जी इच्छा उत्पन्न होईल त्या इच्छेची पूर्तता करण्याची जबाबदारी प्रत्यक्ष भगवंताची. भक्त 8 आहे, त्याला ओरिजिनल भक्त व्हावं लागतं. आदरणीय आमचे महाराज भारतभर फिरले, सगळेच फिरलेले आहेत महाराज, आहे का नाही. आता ट्रिपाच्या निमित्तानं तर सगळेच स्वतःही फिरतात आणि लोकांनाही देखील फिरण्याचं सौभाग्य सगळ्यांना प्राप्त व्हायला लागले. 100, 200, 300 लोक. उत्तर भारतामध्ये एक संत आहेत, त्यांचं नाव आहे रामसखे. आणि यांच्या नावानंच एक संप्रदाय सुरू झालेला आहे, रामसखे संप्रदाय. मुख्य या संप्रदायामध्ये युगलजोडीची उपासना आहे. बरं, आपल्या वारकरी परंपरेमध्ये नुसती विठ्ठलाची उपासना नाहीये. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, तुम्ही अखंड अनाध्यानी, तुम्ही अखंड अनाध्यानी. हा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, तुम्ही अखंड अनाध्यानी, तुम्ही अखंड अनाध्यानी. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी. मग सुखा काय होणे झाले सोवळे. त्रिभुवने सोवळे म्हणजे ते काय म्हणतात, ते ओवळ्या सोवळ्या त्याच्यात ते पाळल्या जातं ना, ती झाले सोवळे किंवा सोहळे. युगलजोडीची उपासना आहे. नुसती विठ्ठलाची उपासना नाही तर रुक्मिणी मैयाचीही देखील उपासना आहे. म्हणून आजही बघा लोक म्हणतात पूर्वीच्या काळी लोकांना स्त्रियांनी अधिकार दिला नाही. आजही तुम्ही प्रत्येक नाव बघा, नारायण लक्ष्मी असं म्हणत नाही तर लक्ष्मी नारायण असं म्हणतात. राम सीता म्हणतात की सीताराम म्हणतात. नवरी नवरा म्हणतात का नवरा नवरी म्हणतात. नवरी नवरा अगोदर नवरी झाली की. पुरुष स्त्री म्हणतात की स्त्री पुरुष म्हणतात. कृष्ण राधा म्हणतात की राधा कृष्ण म्हणतात. श्याम राधे कोई न कहता,
कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, राधा के बिना श्याम आधा। कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम। बोलो राधे बोलो राधे बोलो राधे बोलो राधे। श्याम राधे कोई न कहता, कोणी कृष्ण राधा म्हणत नाही, राधा कृष्णच म्हणतात महाराज। आता नद्याचे नाव बघा, एकही पुरुषाचं नाव नाही। मला एका तरी नदीचं नाव सांगा, मला पहिलं तुमच्याकडून ऐकायचं। एकच सांगा, कोणतंही। इंद्रायणी, चला तुमच्यातर्फे मी सांगतो। इंद्रायणी, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, मंदाकिनी, गंगा मैया, अजून तापी, मांजरा, पूर्णा, भीमा, अलकनंदा, मंदाकिनी, क्षिप्रा, नारायणी, नेपाळ, गंडकी। या सगळ्या नद्यांची नावं पुरुषांची आहेत का स्त्रियांची? सगळ्या नद्यांची नावं स्त्रियांची आहेत महाराज। पुरुषांची नावं असली तर असली, कशाला असते माहितीये का? मसबाचं ओढ, भैरवाचा नाला, पुरुषांना कुठंच नाही। हे सरकार म्हणते ना, इतकं टक्के आरक्षण, तितकं टक्के आरक्षण। आपल्या सनातन संस्कृतीमध्ये सर्व पुरी नारी, सर्वच्या सर्व 100च्या 100% आरक्षण आहे। मला माहिती नाही, पण भगवान रामप्रभू प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं जन्माला आले, लक्ष्मण निवृत्तीनाथाच्या रूपानं जन्माला आले, ब्रह्मसोपान तो झाला। हा, ते रामसखी संप्रदायाचं चालू होतं ना। भगवान शाळीग्रामाची पूजा करायची, सीताराम म्हणून, युगल उपासना। आणि भगवान शाळीग्राम ते गळ्यामध्ये अटकायची, गळ्यामध्ये अटकायची, कारण खाली ठेवू नये। सदा सर्वकाळ त्यांची पूजा करायची। एके दिवशी ते विहिरीचं पाणी उपसत असताना रामसखी महाराजांच्या गळ्यामधून भगवान शाळीग्राम पडले कुठं? सीताराम पडले कुठं? विहिरीमध्ये। रडायला लागले। वय वर्ष 16-17 वर्ष, रडायला लागले। येणारे जाणारे साधू म्हणायला लागले, रामसखे रडतो का? म्हणजे माझा देव पडलाय। अरे मग पडला तर पडला, देव कुठं मरत असतो का? दुसरा घे म्हणे, देव काय 5-50 असतंच का? माझा एकच एकुलता एक देव होता। इतके रडायला लागले, 3 दिवस रडण्यात गेले। शेवटी एक साधू उल्हाणा देऊन म्हटला, उपहास करून म्हटला, एवढा जर त्याच्यामध्ये जीव होता तर त्याला हाका मारणं वर येईन ना ती। आणि मग रामसखे महाराजांनी स्वतःच्या शैलीत भगवंताला हाका मारली। राग पहाडी। अरे शिकारी निर्दयी, हे फक्त त्यांनी म्हणावं बरं, आपण नाही। अरे शिकारी, सदा सर्व काळ भक्तांच्या चित्ताची शिकार करणारे हे शिकारी। अरे शिकारी निर्दयी, करिया अवध किशोर। अरे शिकारी निर्दयी, करिया अवध किशोर। क्यों तरसावत है जिया, राम सखे चित चोर। असा दोहा म्हटला, आणि तू जर नाही आला तर मी खाली येईन, असं म्हणताच महाराज गुलाब पुष्पावर बसून तुळशी मंजिरीसह भगवान श्री शाळीग्राम सीताराम विहिरीच्या वर आले आणि रामसखे महाराजांच्या छातीशी लागले। जशी भक्ताची इच्छा असेल त्या भक्ताची इच्छेप्रमाणे, मग ती वासना कोणतीही असो, पण हे देह भाव, जनकाची वासना संपली नाही। जनक म्हणाला, गड्या सासरा होण्यामध्ये जे सुख मला लाभलं नाही ते मी देवाला पुत्र मानूनच पूर्ण करील। आणि तेच जनक विठ्ठलपंत झाले। तीच सुनैना माता रुक्मिणी अर्थात मीनाक्षी झाली। माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचं ओरिजिनल नाव मीनाक्षी बरं।
इकडच्या वराचं नाव विठ्ठल होतं म्हणून इकडच्या लोकांनी विठ्ठलाची कोणतं रुक्मिणी म्हणून रुक्मिणी ठेवलं. ओरिजिनल नाव हे मीनाक्षी आहे. तर तीच सुनैना मीनाक्षी झाली. तेच भगवान रामप्रभू ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं जन्माला आले. तेच लक्ष्मण निवृत्तीनाथ म्हणून आले. बाकीचं तर काय मग सर्वांना माहिती, आदिशक्ती मुक्ताबाई सीतामय्या, मग ते संपूर्ण तो सगळा परिकरच भगवान घेऊन आले. ब्रह्मसोपान तो झाला एक, त्याच्यात पुन्हा ॲड केला. आता याला प्रमाण भक्तमाल ग्रंथेवर कमी माझ्या मनाचंही सांगितलेलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आता बरेच, आता चरित्रापैकीही देखील अनेक लोकांचे मतभेद असू शकतात. कबीरदास महाराजांच्या चरित्राबद्दलही देखील बऱ्याच लोकांचे मतभेद आहेत. तुकाराम महाराजांच्या चरित्राबद्दलही आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राबद्दलही आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत ज्या वेळेला गेले उत्तर भारतामध्ये संन्यास घेण्यासाठी, जगद्गुरु भगवान रामानंदाचार्यांचे मुख्य 12 शिष्य आहेत. या 12 शिष्यांपैकी एक शिष्य म्हणजे विठ्ठलपंत आहेत आणि त्यांचं दीक्षित नाव भावानंद असे. भावानंद, पिपाजी, धनाजी, श्री संत रोहिदास महाराज हे 12 शिष्यांपैकी एक शिष्य आहेत. लोक म्हणतात ना की पूर्वीच्या काळी लय भेदभाव होता, जातीपात होता, आशानं गेला तशानं गेला. नाही महाराज, संत रोहिदास महाराज चर्मकाळपुरामध्ये उत्पन्न होऊन रोज जोडे शिवायचे, 2 रुपये यायचे, 1 रुपया संत सेवेसाठी खर्च करायचे आणि 1 रुपयामध्ये घर प्रपंच भागवायचे. तरीही देखील जगद्गुरु भगवान रामानंदाचार्यांनी रामनाम मंत्राची दीक्षा श्री संत रोहिदास महाराजांना दिली. असं जर असलं असतं ना तर असं झालंच नसतं. जातीपातीचा विषय नाही. आणि आपला वारकरी परंपरा उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराची मागे शेली विणी, चोख्या मेळ्या संगे, चोख्या मेळ्या संगे ढोरे उडी, या नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो नाही, गुरे ओढतो. प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक संत जन्माला आले, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. याच्यापेक्षा मोठं उदाहरण अजून कोणतं द्यायचं महाराज? चोखा मेळा बंका, जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. पण आपल्या वारकरी परंपरेमध्ये अशी काही धूर्त धूमकेतू जन्माला आले, जाती जातीमध्ये परंपरेचं विघटन करायला लागले महाराज. आजकाल तुम्ही बघा, ज्या जातीचं जे गाव तर त्या जातीचा तो महाराज, ज्या जातीचं जे गाव त्या जातीचा तो महाराज. एवढी मोठी विकृती आली. आणि ह्या परमार्थातून आत्मकल्याण विश्वकल्याण तर साधणार नाहीच. पूज्य श्री राजेंद्रदास महाराज म्हणायचे, ओरिजिनल गिर गाईचं तूप टाकून जर हवन केलं तरच देवतांची पुष्टी होते. डुप्लिकेट त्या तुपानं आसुरांची पुष्टी होते. तसं हा जो चाललेला डुप्लिकेट परमार्थ आहे ना, या डुप्लिकेट परमार्थानं अधर्माची पुष्टी व्हायला लागली. लोक व्यसनी कमी होण्याच्या ऐवजी वाढायला लागले. वर्मच कुठेतरी चुकले महाराज परमार्थाचं विठ्ठल. म्हणून श्री संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या या दरबारामध्ये एक थोडं चरित्र आठवलं मला म्हणून सांगितलं का महाराज सुरुवातीला. तर आता पुन्हा एक याच्यामध्ये एक मोठी गंमत आहे. या अभंगाचाही देखील एक लय मोठा पूर्व भाग आहे महाराज. एक बीड परगण्याचा धरणेकरी ब्राह्मण पंढरपूरला पांडुरंगाच्या दरबारामध्ये धरणं मांडून बसला. कशासाठी धरणं मांडून बसला? मला संपूर्ण पुराणाचं अनायासे ज्ञान व्हावं, अभ्यास न करता. त्या ब्राह्मणाला वाटायचं देवाना असा काहीतरी कृपा प्रसाद द्यावा, डोक्यावर हात ठेवा ना 18 पुराणाचं ज्ञान मला असंच व्हावं. 10 दिवस पांडुरंगाच्या दरबारामध्ये धरणं मांडून बसला. आणि मग 10व्या दिवशी पांडुरंग परमात्मा स्वप्नामध्ये गेले आणि त्याला पटदीप रागात म्हटले, आवाज चला ना महाराज, काय करावं आता? बरोबर आहे ना? 10 दिवस लोटता तेथ स्वप्नी सांगती पंढरीनाथ,
काय करावं? तू जाऊन आळंदी ते ज्ञानेश्वरा ते आराधी. तू आळंदीला जा, तुला जे हवंय ना ते त्या ठिकाणी प्राप्त होईल. मग ही धरणीकरी पांडुरंगाच्या आज्ञेनुसार आळंदीला आला. आणि आळंदी दरबार सामान्य दरबार नाही. माझं भाग्य, लय दिवसापासून आळंदीत राहण्याची इच्छा होती, जागाही झाली आणि घरही देखील परिपूर्णत्वाच्या दिशेनं ज्ञानोबारांच्या कृपेनं झालेलं आहे महाराज. कारण आळंदीमध्ये घर होणं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबारांचं सानिध्यच त्यांची खुशीच प्राप्त होणे महाराज. विठाला विठाला हा आला. 13 दिवस ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये पुन्हा इथं धरणं मांडून बसला. अजान वृक्षाची पाने जाण भक्षुनी जो करील अनुष्ठान त्यासी साध्य होईल ज्ञान येथे संशय नाही. एक दिवस प्रयोग केलता मी सिद्ध भेटत असताना. गुरुवर्य जयराम बाबा गेले 2007ला 2008ला प्रयोग केलता. पण हा अजान वृक्षाची पाने जाण सकाळपासून 4 वाजेपर्यंत चाललं महाराज. अशी काही भूक लागली म्हणतात महाराज, कमीत कमी 9 भाकरी खाल्ल्या. आमटी गिलास भरच होती, त्याच्यात पाणी टाकलं हापशीचं 1 तांबे भर आणि चुरून 9 भाकरी खाल्ल्या. म्हटलं बाबा अवघड आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज काय अशी काय प्राप्त होणार नाही. पण त्याला तेवढी निष्ठा आणि त्यांचीही कृपा लागते महाराज, आहे की नाही. तर ते 13 दिवस धरणं मांडून बसलं बिगर अन्न पाण्याचं ते ब्राह्मण. आणि 13व्या दिवशी ज्ञानोबा स्वप्नात आले. म्हणाले, तेरा दिवस लोटता सत्वर संकटी पडिला ज्ञानेश्वर. काय शब्द आहेत महाराज. 13 दिवस लोटता सत्वर संकटी पडिला ज्ञानेश्वर. म्हणे प्राक्तन घीन हा द्विजवर वायाची शरीर दंडितसे. अरे काय संकट आहे, काय दुःख याला. ज्ञानोबा त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले, काय हवंय तुला. तो म्हणाला, माऊली मला संपूर्ण पुराणाचं अनायासे ज्ञान व्हावं. माऊली म्हणाले, मग एक काम कर, तू देहू गावी जा. तू देहू गावी जा त्वरित. तेथे तुकाराम वैष्णव भक्त जो नामयाचा अवतार साक्षात जगदोद्धारार्थ अवतरला. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. माझे परमसखा भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा ते अवतार आहे, तो तुकाराम महाराजांकडे जा. आता हा आज्ञा होती म्हणून गेला. तुकाराम महाराज देहू गावी आल्यानंतर घराच्या त्या तुळशी वृंदावनाजवळ भजन करत बसलेले होते. आणि संतांचं भजन कसं असतं माहिती का. ते भजन करणे वंगळवाणे, नरका जाणे चुकना भजन असं करावं की त्या भजनाची धार देवालाही देखील टुचली पाहिजे. हा हा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल पांडुरंगा. 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 ब्राह्मण आला, ब्राह्मणांना नमस्कार केला. तुकाराम महाराज म्हणाले, उठा, काय हवंय. आणि मग सगळा वृत्तांत सांगितलं. मग तुकाराम महाराजांच्या नेत्रात अश्रू आले आणि पहिल्यांदा म्हटले, हे काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. तीही पाठविले धरणे. तीही पाठविले धरणे. ज्ञानेश्वरी पाठवी अरे. तीही पाठवी धरणे. तीही पाठवी धरणे. काय ज्ञानेश्वरी म्हणे तीही पाठविले धरणे. हे ज्ञानेश्वर महाराज, तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही ज्ञानाची कमतरता या धरणे करायला तुम्ही माझ्याकडे पाठवलं. मला माहिती आहे
माझा महिमा माझी कीर्ती वाढवण्यासाठी तुम्ही या धरणेकऱ्याला माझ्याकडे पाठवलं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग त्या प्रसंगातील हा अभंग आहे, जयाची द्वारी. अरे वेड्या, ज्यांच्या दरबारातून तू आला ना, त्यांच्या दरबारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि त्यांच्या अंगात बळ कसे. अभंगाचं पहिलं चरण. जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ, 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 जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ. ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, करीना ते काय मोहे महाराज, करीना ते काय मोहे महाराज. ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, करीना ते काय मोहे महाराज, करीना ते काय मोहे महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. अरे ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे आणि अंगात बळ कसं आहे, ज्यांच्या कृपाशीर्वादानं रेडाही देखील वेद बोलू शकतो. आता हा एक अभंग नाही बरं, असे बरेच अभंग त्या धरणेकऱ्याला माऊलीचं वर्णन करताना दिलेले. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे बज पामराय, काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. हे ज्ञानोबराया, पायाची वाहन पायीच बरी वाटते, तिला कोणी डोक्यावर घेत नाही. त्याप्रमाणे मी तुमचा दास आहे. तो का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा. आणि सगळ्या संतांना संत उपमा मिळाली, पण माऊलीला संत तर मिळाली पण आई मिळाली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. सगळ्या संत महापुरुषांना ज्ञानेश्वर महाराजांचं तोंड भरून वर्णन केलं महाराज. आणि अजूनही अनुभव घ्या, जे आळंदीत राहणारे कट्टर वारकरी आणि कट्टर महाराज मंडळी ना, आळंदीत राहणारे, तिने 2-4 दिवस आळंदीच्या बाहेर जा, करमतच नाही महाराज. असं वाटतं की कधी आळंदीत जाणवलं. इथं आळंदीत काही करू न करू, पण असं वाटतं कधी आळंदीमध्ये जाईल. आणि आळंदीत जे चैतन्य आहे ज्ञानेश्वर महाराजांमुळे याच्यामध्ये तर संशय नाही, पण बाहेर कुठंही जा करमतच नाही महाराज. हा हा हा, माऊलीला आई म्हटलंय. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. अरे ज्यांच्या द्वारामध्ये सोन्याचं प्रत्यक्ष पिंपळ आहे, एवढं ज्यांचं सामर्थ्य, अर्थात एवढं ज्यांचं ऐश्वर आहे. सोन्याचं पिंपळ म्हणजे संत महापुरुषांच्या शब्दाचा जर तो लाक्षणिक अर्थ जर लोकांना कळाला नसता तर सोन्याचं पिंपळ म्हणून बऱ्याच लोकांनी एक पान नसतं ठेवलं महाराज. आजही आजान वृक्षाची ती पान आहे बघा तुम्ही कशी तोडता. तिथं पाटा लावलेले आहेत सिद्धबेटामध्ये की कोणी आजान वृक्षाची पानं तोडू नये. आणि काही असू द्या महाराज, लोकांना चमत्कार म्हटलं की तिथं काय वाटतो आहे का नाही, काही आश्चर्य वाटतं ना, नमस्कारच होतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये अशा काही ओव्या होतात असं म्हणतात महाराज. जुनी मंडळी सांगतात सोनं बनवण्याची प्रक्रिया होती, पण ते आजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. शांती ब्रह्म एकनाथ महाराज गेले. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली विवरा उघडली शिळा विवराची. मग ती ज्ञानेश्वरी ती कंठाशी लागली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं कंठ ज्ञानेश्वरी. आणि त्याच्यात हे असं काही बोलत असेल तर
लोकांनी त्याचा दुरुपयोग टाटके टोटके म्हणून, जसं आता ते शिवमहापुराण कथा बघा, भगवान शिवशंकरांजींचं ते विशुद्ध चरित्र बाजूला राहिलं आणि लोक टाटके टोटके म्हणून त्याचा उपयोग जास्त करायला लागले. इतकी त्या शिवजींच्या मंदिरामध्ये गर्दी व्हायला लागली आणि सगळ्यात जास्त गर्दी महिला मंडळाची गर्दी. पोराचं लग्न व्हावं, 16 सोमवार आणि ते पशुपती व्रत, तो प्रसाद खायचा, ते दिवे लावायचे, 1 लोटा जल सब समस्या का हल, हे 700 वर्षापूर्वी भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी सांगितलेलं. हे पसाभर जळ पूजन, बेलपत्र पूजन केवळ बहु सोपे. शिवजींना प्रसन्न करण्यासाठी हे टाटके टोटके करण्याची गरज नाही महाराज. शिवजी अतिशय प्रसन्न होतील. आणि स्वतः मी शिव महापुराण कथा केली, ते वाचलंय, इतकं त्याच्यात भगवान शिवजींचं विशुद्ध चरित्र आणि इतकं गहन ज्ञान आहे. ते ज्ञान सांगायचं सोडून सगळे लोक भरकटून गेले महाराज. हा तसं जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, हे सोन्याचं पिंपळ म्हटलं ते बरं तरी कमीत कमी वारकरी परंपरेतील विद्वानांनी त्याचा अर्थ उघडकच करून सांगितला. नंतर त्या पिंपळाला एक पान नसतं राहिलं, सोन्याचं म्हणू सगळ्या लोकांनी ते श्रद्धेपोटी कवाना तोडू नेलं असतं. सोन्याचा पिंपळ शब्दाचा अर्थ होतो सुख. बरोबर ना महाराज? कारण अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षीणांच नारद, सगळ्या वृक्षांमध्ये मी अश्वत्थ नावाचा वृक्ष आहे, अर्थात पिंपळ आहे. पिंपळ ही माझी विभूती आहे आणि म्हणून पिंपळ जिथं जिथं दिसला पिंपळाला अवश्य नमस्कार करावा. आणि जे नमस्कार करत नाहीत, पिंपळावर अजून एक देव राहतो, त्याचं नाव आहे मुंज्या. बघा तुम्ही, पिंपळ दिसल्यानंतर पिंपळाला जर नमस्कार नाही केला तर काही काही अशा घटना घडतात. मग लोक म्हणतात माझं झालं काय, भूत लागलं का काय? नाही, मुंज्यानं धरलं. मग आम्ही तर काही केलं नाही, पिंपळावर मुंजा राहतो. कारण त्याला ते शास्त्रीय पौराणिक त्याला एक ते वरदान पण आहे मुंज्याला. ते मुंजे म्हणा, ते ब्रह्म राक्षस म्हणा, जास्त करून कुठं राहतात? पिंपळावर राहतात महाराज. पण सगळ्या वृक्षांपैकी पिंपळ ही माझी विभूती आहे. आणि या अनुषंगानं म्हणा, या लक्षणानं म्हणा, जगद्गुरु तुकाराम महाराज ते धरणे करायला म्हटले असावेत. बरं, असंच म्हटले किंवा असाच अर्थ आहे असंही म्हणू शकत नाही. म्हटले असावेत की जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अरे ज्याच्या द्वारामध्ये प्रत्यक्ष भगवान आहे. पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष भगवान, प्रत्यक्ष सुख, सर्व सुखाचे आगर आहे का नाही? बाप रखुमा देवीवर जो प्रत्यक्ष सर्व सुखाचा आगर ज्याच्या द्वारामध्ये आहे, भगवान आहे, त्याला सोडून तू माझ्याकडे कशासाठी आला? आणि ज्याचं बळ, ज्याचं ऐश्वर एवढं आहे की ज्याच्या द्वारामध्ये सोन्याचं पिंपळ आहे आणि ज्याच्यामध्ये बळ केवढं, एवढा निर्बुद्ध प्राणी. हा रेड्या मुखी वेद बोलविला, साधकाचा माया बाप दर्शन हरे ताप, साधकाचा माया बाप दर्शन हरे ताप. साधकाचा माया बाप दर्शन हरे ताप, हरे ताप, दर्शन 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 दर्शन
त्याच्या दर्शनानं ताप हरतात महाराज. जास्त जाणं आवाज महाराज काय करावं. दर्शन हरे ताप सर्वा घटी सुख रूप ज्ञानोबा माझा सर्वा घटी सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा दिवा क्या बात क्या बात. यात गाणारे रथी महारथीचे त्याचा तर विषय नाही, पण अजून एक त्याच्यात एक मुद्दा आहे की ह्या गाण्याचा काळ पण हाच आहे. विठाला विठाला आणि बऱ्याच मंडळींना हे माहिती बरं महाराज कोणत्या काळात कोणता राग गावा. आमचे आदरणीय संतोष महाराज, आवड महाराज, आमचे सावडे महाराज, सगळ्यांना सगळी जाणकार मंडळी कोणत्या काळामध्ये कोणता राग गावा. नाही तर मग कधीही काही गाव आमच्या गावात सुरुवातीलाच हरी जय जय राम राम कृष्ण. आमच्या गावामध्ये बिचारी साधी बोळी बाबडी भजनी मंडळ बरोबर कमीत कमी सांगितलं ऐकावं ना. आम्हाला सगळं कळतंय म्हटलं मग तुम्हीच भजन करा. आणि सर्वांना माहिती संगीत शास्त्राच्या विरोधामध्ये जर गायन केलं ते गायलं तर ते संगीत ते अलंकार किंवा ते ताल ते राग रागिण्या ते मूर्तिमान देवतात महाराज ते शाप देतात महाराज. भगवंताचं भजन सोडून जर तुम्ही जर समजा प्रॅक्टिस करायला लागले ख्याल करायला लागले समजा तुम्ही प्रसिद्धीसाठी कुठं जर गायला लागले तर मग वेळ काळेचं भान ठेवावं. भगवंताच्या भजनामध्ये काही नाही ते काय म्हणतात त्याला वेळ काळाचं भान नाही. पण आज लय वेळ भारी साधली. यमन राग गाण्याची वेळ हीच आहे आणि त्याच्या योगायोगात ते प्रमाण आलं महाराज. किती सुंदर वाटला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणून ज्याच्यामध्ये बळ एवढा आहे की ज्याच्या कृपाशीर्वादाने ज्याच्या केवळ हात ठेवल्याने रेड्याच्या मुखामधून ज्यानं वेद बोलवला. रेडा सगळ्यात निर्बुद्ध प्राणी महाराज. थोडा आवाज मोकळा करा बरं. सगळ्यात निर्बुद्ध प्राणी म्हणजे रेडा आहे. आणि सर्वांना माहिती आहे त्याचा कशातच उपयोग होत नाही. रेड्याचा उपयोग कशातच होत नाही महाराज. त्याला शेवटी कापायलाच नेतात लोक. दसऱ्याच्या दिवशी त्याची बळी म्हणून देतात. आणि एवढा निर्बुद्ध त्याला काही समजत नाही. तुम्ही लय लोकांनी अनुभव घेतला असेल. कीर्तनाला जाते वेळी जर म्हशीचा झुंड जर चालला तर त्या कमीत कमी म्हशी बिचाऱ्या समजदार तरी असतात लवकर पुढं होतात. पण हे त्याच्यात एखादं हे टोनग हे रेडा जर असेल तरी जात बी नाही पुढं महाराज. एवढा निर्बुद्ध प्राणी पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या मुखातून वेद बोलवला. कोणता वेद बोलवला? ऋग्वेद बोलवला महाराज. असा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रताप आहे. असं त्यांचं बळ आहे. ते काय करू शकत नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. करील ते काय नो हे महाराज 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 परी पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे बीज शुद्ध अंगी करील ते काय नो हे महाराज करील ते काय नो हे महाराज पाहे बीज शुद्ध अंगी परी पाहे
परी पाहे बीज शुद्ध अंगी करील ते गायन हे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी शुद्ध पाहे बीज शुद्ध अंगी पाहे बीज शुद्ध अंगी करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. थोडा गेन गेन द्या जरा. ज्यांच्यात सामर्थ्य एवढे रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात, ज्याच्या द्वारात सोन्याचं पिंपळ आहे, ते काय करू शकत नाहीत, सगळं काय करू शकतात. गुरुवर्य परमपूज्य जयराम बाबाकडे असताना म्हणजे गेले बाबा गेले, पण बाबांच्याच एका शिष्याच्या मुखामधून मी एक घटना ऐकली की तो बाबांकडे श्रीमद भगवद्गीतेची संहिता घ्यायचा. आणि मला नाही वाटत म्हणजे असेलही महात्मे महाराज. आता आळंदी ते पंढरपूरची वारकरी किती वारकरी आहेत महाराज, खऱ्या वारकऱ्यावर तर सगळं चालू आहे, पण बाबांसारखा भजनानंदी महात्मा बघण्यात नाही आला महाराज. 16 तास विणा घेऊन भजन करायचे इंद्रायणीच्या काठावर बाबा. आणि नुसती लंगोट थंडीच्या दिवसात आपल्याला 4 रगा घेऊन थंडी जाय ना. आणि बाबाचं भजन सामान्य भजन नव्हतं. सुरुवातीची पंचपदीची रामकृष्ण हरी जर सुरू झाली तर 30 तास चालायची. विठोबा रखुमाई जर सुरू झालं तर 1.5 तास चालायचे महाराज. 4-4.5 तास भजन चालायचं. आणि आजही बघा गुरुवर्य परमपूज्य जयराम बाबांचे विद्यार्थी कोणी कोणी मोठमोठे महामंडलेश्वर, कोणी वैरागी. आता 4-5 तर मला तिकडंच हरिद्वारकडे भेटले होते, कुटियामध्ये गुप्तरूपानं भजन नामजप करणारे. म्हणजे त्यांच्या अंगामध्ये वैराग्याचं तसं बळ होतं महाराज. जयराम बाबांकडे तो विद्यार्थी संहिता घ्यायचा आणि जयराम बाबा गेले 3 अध्याय राहिले. रडायला लागला. निष्ठा तर कोणावर नाही, श्रद्धा कोणावर नाही, आणि ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे महाराज. एक जणाला विचारलं म्हणे तुम्हाला लता मंगेशकर पैकी आणि आशा भोसलेंपैकी कोणाचा आवाज आवडतो. आता सगळ्यांना माहिती दोघांपैकी आवाज सुंदर कोणाचा जास्त आहे, लता मंगेशकरचा आहे. पण तू म्हणाला नाही मला आशा भोसलेचा आवाज जास्त आवडतो. ज्याची तिची निष्ठा आहे, आवड आहे. ते म्हणे माझा विश्वास निष्ठा बाबांवरच होती म्हणे. मी बाबांकडंच संहिता घेणार, पण बाबा गेले आता मी काय करू. असं म्हणतात पहिली निष्ठा तर बाबा ज्ञानोबरांवर, दुसरी निष्ठा बाबांवर. थंडीच्या दिवसामध्ये कान टोपी घालून प्रत्यक्ष कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज त्याला गीतेची संहिता देण्यासाठी आले. 16, 17 आणि 18 3 अध्यायाची संहिता देऊन मग गेले. मग नंतर आलेच नाही. पुन्हा स्वप्नात येऊन सांगितलं की 3 अध्यायाची संहिता मी दिलेली, रडू नको. आता तो विद्यार्थी कोण होता मला माहिती नाही, पण बाबांच्याच विद्यार्थ्याकडून ही घटना ऐकली. कित्येक तरी अनुभव आहे महाराज. उगाच माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणत नाही. 2005चा काळ होता, जेवायची मारामारी होती ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर. मी त्यावेळेला सिद्धभेटात राहायचो ना. 2007-8चा काळ समजा. त्याच वेळेला बाबा गेले. मग मी त्या ज्ञानोबरांच्या महाद्वाराच्या समोर उभा राहिलो आणि असं उल्हाणा देऊ लागलो ज्ञानोबरायला. तुम्हाला आई म्हणतात ना, बघू आज माझ्या जेवणाची व्यवस्था काय होती. आणि महाराज ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये जेवढी भूक लागली तेवढी कधीच भूक लागत नाही महाराज. माणसाचं जसं लग्न होतं सगळी भूक संपत जाते माणसाची. बायको बळच म्हणते एखादी चपाती खाना, ती म्हणतो नको. पण विद्यार्थी अवस्थेमध्ये खूप भूक असते महाराज, खूप. जठराग्नी प्रदीप्त असतो. असं म्हणतात सगळे यायचे, जय हरी करून पुढे जायची. 1.5 तास झालं उभा राहिलो. शेवटी नेत्रात अश्रू यायला लागले. एक साधक आला, त्याची माझी काही ओळख नाही. ते परिक्रमा महामार्गापर्यंत गेला, पुन्हा परत वापस आला आणि अचानक मला येऊन म्हणायला लागलं, म्हणे महाराज न जाणू मला काय बुद्धी झाली, इच्छा झाली, पण मला तुम्हाला घरी जेवायला न्यायचंय. अजून ज्ञानोबरांच्या कृपेचा अनुभव काय घ्यावा महाराज, त्याची माझी ओळख नाही. ती मला घरी नेऊन जेवू घातलं महाराज. हे सर्वसामान्य उदाहरण झालं हो. हे जेवणं आमकं हे ते. आपण मोठ्यातलं मोठं उदाहरण घ्या. ते काय करू शकत नाहीत, काहीही करू शकतात. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. विठोबा कुमार विठोबा कुमार
झालेली यथामती यथावकाश या ठिकाणी मी जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर ज्ञानोबरांच्याच कृपाशीर्वादानं माझ्या अल्पमतीनुसार बोलण्याचा प्रयत्न केला आणि लगेच या ठिकाणी सेवा अर्पण करतो, कारण वेळ झालेली महाराज आदरणीय सगळीच महाराज मंडळीला पुढच्या कीर्तनाला जायचे ना.